सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम सिंपल्स क्वेश्चन्स आहेत आणि अजूनही आपलं नवीन एक तुमच्यासाठी मी यूट्यूब चॅनेल खोललेला आहे। त्या चॅनेलला सर्वांनी जाऊन सबस्क्राइब करा, कारण की तिथे मी मराठीमध्ये सर्व काही जे टिप्स आहेत त्या देत असतो आणि त्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुमचा चॅनेल 100-150% तुमचा चॅनेल 1 किंवा 2 महिन्यातही ग्रो होऊ शकतो। अशा पद्धतीचे मी ते टिप्स देत असतो। त्यासाठी त्या चॅनेललाही जाऊन तुम्ही सबस्क्राइब करा आणि त्याची बेल आयकनही ऑन करा आणि ह्याही चॅनेलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते फक्त आपण यावेळी 10 क्वेश्चन्स घेतलेले आहेत। आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, चहामध्ये कोणता घटक असतो? तर याचं उत्तर चहामध्ये साखर घटक असतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, अशी कोणती गोष्ट आहे कितीही चालली थकत नाही? तर याचं उत्तर जीभ ही गोष्ट आहे, कितीही चालली तर थकत नाही। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 3, असा कोणता महिना आहे ज्या महिन्यात लोक कमी झोपतात? तर याचं उत्तर फेब्रुवारी महिन्यात लोक कमी झोपतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, हिवाळ्यात शेंगदाणे खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? तर याचं उत्तर हिवाळ्यात शेंगदाणे खाल्ल्यास ब्लड प्रेशर आजार बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या देशाने चंद्रावर झाड लावले? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा स्कोर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर चीन देशाने चंद्रावर झाड लावले। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, कोणता प्राणी सर्वात शांत मानला जातो? तर याचं उत्तर स्लॉथ प्राणी सर्वात शांत मानला जातो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, कोणत्या झाडाचे आकार माणसासारखा असतो? तर याचं उत्तर मँड्रिक झाडाचे आकार माणसासारखे असते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 8 आहे, लोखंडाला गंजण्यापासून वाचवायला कोणता थर लावला जातो? तर याचं उत्तर लोखंडाला गंजण्यापासून वाचायला जस्त थर लावला जातो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 9 आहे, दोडका खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तर याचं उत्तर आहे दोडका खाल्ल्याने पित्त आजार बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। जो आपला लास्ट जो 10वा जो क्वेश्चन आहे तो आहे, वड कोणत्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे? याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही तुम्ही सबस्क्राइब करून घ्या आणि आपण एक नवीन यूट्यूब चॅनल खोललेला आहे त्याही चॅनलला तुम्ही जाऊन सबस्क्राइब करा, कारण की तिथे मी टिप्स जे असतात यूट्यूबच्या ते सगळं काय देत असतो। तर चला भेटू आपण उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ।